तुम्ही EFT टॅपिंगबद्दल ऐकून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला थोडंफार माहिती आहे किंवा टॅपिंगबद्दल तुम्ही अगदी नवखे आहात. तुम्हाला EFT टॅपिंग काय आहे हेच माहीत नाही. तर या तीनही पैकी जर का तुम्ही कोणी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की मी याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या अगदी साध्या सोप्या पद्धतीनं टॅपिंग कसं करायचं याबद्दल सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी सांगणार आहे कोणती ती चूक आहे त्याच्यामुळे EFT टॅपिंग तुमच्यासाठी काम करत नाहीये. तर तेही आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूयात. सो तुमच्या सगळ्यांचं या EFT टॅपिंगच्या एक नव्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर सगळ्यात आधी EFT काय आहे हे आपण समजून घेऊयात. EFT जे आहे ते म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा इमोशनल फ्रीडम टॅपिंग दोन्हीही त्याला म्हणतात. याच्या नावातच आहे की अशा भावना, अशा इमोशन्स, अशी एनर्जी जी आपल्याला पुढे जाण्यापासून, आपल्या ग्रोथ, आपल्या प्रगतीपासून अडवत असतात त्या सगळ्यांपासून फ्रीडम, स्वातंत्र्य रिलीज करायचं असेल सगळ्या नकारात्मक ऊर्जांना. हे या EFTचं अर्थ आहे. EFT ही सायंटिफिक हिलिंग मोडॅलिटी आहे. हे टॅपिंग आहे. हे टॅपिंग जे आहे ते वेगवेगळ्या मेरिडियन पॉइंट्सवर जेव्हा आपण शब्द म्हणजे पर्टिक्युलर स्टेटमेंट, स्क्रिप्ट यांच्या बरोबरीनं टॅप करतो तेव्हा या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या मन, बुद्धी, चित्त, शरीरातनं रिलीज होतात. हा EFT टॅपिंगचा खरा अर्थ आहे. याच्यामध्ये आपण लवकरात लवकर आपलं ध्येय, आपलं गोल किंवा आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या एकरूपतेमध्ये, त्यांच्या अलाइनमेंटमध्ये येतो. तर हे EFTचं सगळ्यात महत्त्वाचं आणि काय म्हणूयात अतिशय पॉवरफुल कारण आहे. हे वर्क होतं. तर हे EFT कसं वापरतात? तर टॅप करताना सगळ्यात पहिले EFT टॅपिंग सुरू करताना कशासाठी करतोय ना हे अतिशय स्पष्ट आणि क्लिअर असायला हवं. म्हणजे बरेच जण या इंटेन्शन सेट करत नाहीत आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्ट्रेस आलेला आहे, ताण आलेला आहे, तर त्यासाठी टॅपिंग करायचं का? तर नाही. उद्या एक मीटिंग आहे आणि त्या मीटिंगचा स्ट्रेस तुम्हाला आलेला आहे, याच्यासाठी तुम्हाला EFT टॅपिंग करायचं आहे. आणि मग तुम्ही काय करता? मी टॅपिंगचे पॉइंट्स तुम्हाला दाखवणार आहे. मी बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्हीही टॅपिंग पॉइंट्स यूज करते. त्याच्यामुळे त्याचा असर जो आहे तो फास्ट होतो आणि पॉवरफुल होतो. तर आता आपण बघूयात. हा कराटे चॉक पॉइंट आहे. हे 4 बोटं आहेत. आपण या 4 बोटांनी या कराटे चॉक पॉइंटवर आधी टॅप केलं आणि म्हटलं की जरीही मला उद्याच्या मीटिंगचा ताण आलेला आहे, भीती वाटत आहे, माझं प्रेझेंटेशन नीट होईल का, कसं होईल ही काळजी वाटते, तरीही मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो किंवा करते. आता हे तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही या कराटे चॉक पॉइंटवर हे इंटेन्शन सेट केलं की का करताय तुम्ही टॅपिंग. आता तुम्हाला काय करायचंय की हे वेगवेगळे मेरिडियन पॉइंट्स आहेत. हा जो आहे पहिला आयब्रोजच्या इथे, या 2 बोटांनी आयब्रोज जिथे स्टार्ट होतात ना तिथे टॅप केलं. मग नंतर साइड ऑफ द आय, या दोन्ही डोळ्यांच्या बाजूला, अंडर आय इथे हलकं टॅपिंग केलेलं आहे. त्यानंतर नाकाच्या इथे, मग हनुवटीवर, चिन, कॉलरबोन, 4 बोटांनी कॉलरबोनवर टॅप केलं. मग अंडर आर्म्सच्या इथे, आर्मपिट इथेही, आणि त्यानंतर तुमच्या टाळूच्या इथेही हलक्या हाताने मी टॅप केलेलं आहे. आणि हे बेसिक EFT टॅपिंगचे पॉइंट झाले. आता ॲडव्हान्स म्हणजेच काय, बोटांवर सुद्धा. तर मी अंगठा घेतलाय आणि इथे टॅप करत आहे. त्यानंतर पहिलं बोट लावलेलं आहे, अंगठा तसाच ठेवला आहे. त्यानंतर दुसरं बोट, त्यानंतर तिसरं अनामिका, आणि त्यानंतर करवली, आणि परत कराटे चॉक पॉइंट. हा झाला EFT टॅपिंगचा एक राऊंड. तर तुम्ही काय करता, तुमचं इंटेन्शन सेट केलं आणि या पद्धतीनं, मी आता जसा एक राऊंड दाखवला, या पद्धतीनं स्टेटमेंट सहित त्या मेरिडियन पॉइंटवर टॅप करत करत हा जो सगळा ताण आहे मीटिंगचा, त्याच्या मागची जी नकारात्मकता तुम्हीच विचार करून करून तयार केलेली आहे, ही सगळी रिलीज केली आणि ती रिलीज होते. आणि त्यानंतर तुमचं मन, बुद्धी, चित्त हे एकरूप होतं तुमच्या कामाबरोबर आणि तुमचं काम सक्सेस व्हायला लागतं, चांगलं यशस्वी होतं. कारण की कुठेही तुम्ही जाण्याआधी तुमच्या व्हायब्रेशन्स पोहोचतात. तर हे टॅपिंगद्वारे सहज शक्य होतं.
तर मागच्याही एका व्हिडिओमध्ये मला बरेच जण असं विचारतात किती राऊंड्स करायचे, कसे करायचे. राऊंड्स किती करण्यापेक्षाही तुम्ही किती व्यवस्थितपणे हे करताय हे महत्वाचं आहे. तर आता मी जो टॅपिंगचा राऊंड दाखवला एक, ज्याच्यामध्ये तुम्ही मीटिंग विषयी झालेला स्ट्रेस आहे, काळजी आहे, जे काही तुमच्या मनात आहे ते रिलीज केलं. तर याच्यामध्ये एक राऊंड झाल्यानंतर तुम्हाला किती शांत वाटतंय, किती एकरूप एकाग्र वाटतंय, त्याच्यावर ठरवायचं आहे की दुसरा करायचा आहे का नाही, तिसरा करायचा आहे की नाही, किती वेळांनी करू शकता, किती तासांनी करू शकता, हेही तुम्ही तुमचं ठरवू शकता. कारण की या पद्धतीनंच रिलीजवर केलं पाहिजे. तर हे EFT टॅपिंग करण्यामागचं पद्धत आहे, हीच पद्धत अवलंबली पाहिजे. आता हे रिलीज कसं झालंय, कसं ओळखणार? तर EFT टॅपिंग मध्ये 1 to 10, 1 ते 10 ची स्केल वापरायची. म्हणजे समजा तुमचा जो ताण आहे तो 10 वर आहे, मीटिंगचा जो स्ट्रेस आलेला आहे, मीटिंग बद्दल जी एन्झायटी तयार झालेली आहे ती 10 पर्यंत तुम्हाला त्रास देते. एक राऊंड केलात तुम्ही टॅपिंगचा आणि त्यानंतर तो जो ताण आहे किंवा ती जी स्ट्रेस एन्झायटी आहे त्याची इंटेन्सिटी 8 वर आली, तर परत करायचंय. जोपर्यंत 1 किंवा 2 वर येत नाही, तुम्हाला शांत अलाइन वाटत नाही, तोपर्यंत टॅपिंगचे राऊंड्स करायचे असतात. या पद्धतीनं तुमचं तुम्ही चेक करू शकता. आता ती कोणती चूक आहे जिच्यामुळे EFT टॅपिंग काम करत नाही? तर होतं काय, खूपशी लोक 90% लोक जे आहेत ती एक्झॅक्ट कारणच किंवा इंटेन्शन नीट सेट करत नाही EFT टॅपिंग करण्यामागचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जी मीटिंग आहे त्याचा ताण आलेला आहे, त्याचं काळजी वाटतेय, पण खऱ्या अर्थानं मनामध्ये भीती आहे. भीती कशाची आहे? फिअर ऑफ रिजेक्शन, की माझं प्रोजेक्ट किंवा माझे डील रिजेक्ट होईल का, किंवा माझ्या प्रेझेंटेशन विषयी कोणी गॉसिप करेल का, ते लोकांपर्यंत नीट पोहोचेल का, त्याविषयी बॉस किंवा इतर एम्प्लॉई मला ट्रोल करतील का, किंवा मला काही म्हणतील का, किंवा ही मीटिंग सक्सेसफुल नाही झाली तर माझं काय होईल. हे असे असंख्य विचार मनात आहेत. पण टॅपिंग करताना फक्त स्ट्रेस या विषयावर इंटेन्शन सेट केलंय आणि तो ताणच रिलीज करताय. तर त्यामुळे EFT टॅपिंगचा म्हणावा तितका असर तुमच्यावर होत नाही, कारण की इंटेन्शन सेट करतानाच चूक झालेली आहे. खरं तर EFT टॅपिंग हे प्रत्येकावर असर करतं, प्रत्येकासाठी काम करतं, कारण की ते सोपं आहे. जे साधं सरळ सोपं आहे ते सगळ्यांसाठीच काम करतं. पण तुम्ही इंटेन्शन चुकीचं ठेवून वेगळ्या पद्धतीने जर का टॅप करत असाल तर उपयोग नाही. ते सेंटेन्सेस, ते वाक्य उगाचच म्हणायचे म्हणून टॅप करत असाल तर ते रिलीजवर होणार नाही, कारण की सबकॉन्शियस मध्ये विचार कुठले तरी वेगळे चालू आहेत. टॅपिंग तुम्ही वेगळ्या इंटेन्शनसाठी करताय आणि अपेक्षा कुठली तरी चौथी करताय, तर हे सगळ्याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे EFT टॅपिंग जे आहे ते माहीत असून, कसं करतात हे माहीत असूनही तुमच्यासाठी वर्कआउट होत नाही, त्या प्रकारचा असर दाखवत नाही. दुसरी चूक ही असते, किंवा आपण म्हणूया चूक असं नाही, दुसरं गोष्ट ही इतक्या मायन्यूट डिटेलला विचार केली जात नाही, ती म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स असतात काही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जी गोष्ट तुम्ही पाहू शकत नाही ती एक कोच पाहू शकतो. काही गोष्टी तुम्ही डेलिबरेटली, म्हणजे अगदी मुद्दामून किंवा कळत नकळत तुमच्या लक्षातनं निघून जातात. म्हणजे मीटिंगचा तर ताण आहेच आहे, पण त्याआधीही घरात काहीतरी बिनसलेलं आहे आणि त्याचाही राग आहे. तर हे दोन्ही इमोशन्स मिक्स झालेले आहेत आणि फ्रस्ट्रेशन लेवल वाढलेलं आहे, आणि मग आता त्याच्यावर टॅपिंग करणं जास्त गरजेचं आहे. तर असे ब्लाइंड स्पॉट्स असतात, ते एक कोच जो आहे तो व्यवस्थितरित्या ते पॅटर्न जे तुमचे आहेत तुमच्या एनर्जीचे ते समजून घेऊन किंवा ते ओळखून तुम्हाला त्याच्यावर टॅपिंग करायला शिकवतो किंवा करायला लावतो. त्यामुळे या सगळ्या चुका होऊ नयेत आणि EFT टॅपिंग तुमच्यासाठी एका राऊंडमध्ये, एका सेशनमध्ये किंवा 2 सेशनमध्ये काम करावं, पॉवरफुली असर दाखवावं, यासाठी आहे गायडेड सेशन्स, जे आपल्या YouTube चॅनलवरही खूप आहेत. आणि EFT टॅपिंगचे तुम्ही जितके गायडेड सेशन्स घ्याल तितका एक कोच जो आहे तो तुम्हाला प्रॉपरली गाईड करतो आणि त्या प्रकारे तुम्हाला त्याच्यातनं, त्या नकारात्मक इमोशन्समधनं रिलीज करता येतं. बघा, कुठलाही औषध गोळ्या ज्या आहेत ते म्हणतात की डॉक्टरांना विचारूनच घेतलं पाहिजे, कारण की त्याचे साईड इफेक्ट माहीत नाही, ते तुम्हाला सूट होतात का माहीत नाही.
तसंच EFT टॅपिंगचं आहे. तुम्ही स्वतःहून मनाने केलं तरीही ते तुमच्यासाठी असर करणार आहे, पण डीप रूट असर करावं असं वाटत असेल तर गायडेड करणं जास्तच चांगलं आहे. एका कोचच्या अंडर त्याच्या माहितीच्या किंवा त्याच्या मदतीनं करणं हे जास्त चांगलं फास्ट रिझल्ट देतं. कारण की माहीत असणं वेगळं, त्याचा रूट कॉज जाणून घेऊन तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं रूट कॉज जाणून घेऊन जर का तुम्ही त्याच्यावर टॅपिंग केलं तर आचार विचाराचीही फ्रिक्वेन्सी बदलते आणि टॅपिंग तुमच्यासाठी इमिजिएट काम करायला सुरुवात करतं. जर का तुम्हालाही हे गेसिंग वर्क थांबवायचंय, म्हणजे तुम्ही वरवर सरफेस लेवलला फक्त टॅपिंग करताय, तुम्हाला रूट कॉज समजून घेऊन तुमचं पॅटर्न्स, तुमच्या इमोशन्स, तुमचं ब्लॉकेजेस विषयी जर का तुम्हाला रूट कॉज समजून घेऊन मुळापासून स्वतःची एनर्जी अपग्रेड करायची आहे तर गायडेड सेशन्स जे आहेत एका चांगल्या कोचखाली ते करायला पाहिजेत. तशीच EFTची प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण की इथे गेसिंग वर्क थांबतं. ब्लाइंड स्पॉट्स तुमचे तुम्हाला माहीत नसतात, ते तुम्हाला कोच ओळखण्यासाठी मदत करतो आणि रिलीजही करण्यासाठी मदत करतात. तर या सगळ्या बाबत जर का तुम्हाला डीपली जाणून घ्यायचं आणि खऱ्या अर्थानं स्वतःला अपग्रेड करायचं आहे तर मी तुम्हाला इन्व्हाइट करीन माझ्या अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये होईल असं की मनी ब्लॉकेजेस नेमके कुठून येतात, का येतात, कसे येतात याचा कॉन्टेक्स्ट तुम्हाला कळेल. नेमकं काय होतं, कशामुळे हे होतं, डीप रूटेड तुम्हाला लक्षात येईल आणि मग त्याच्यावर टॅपिंग कसं करता येतं हेही तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासोबत लाईव्ह करता. तर कमेंट्समध्ये आपल्या लिहा लिंक, मी तुम्हाला 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपची लिंक शेअर करेन. EFT टॅपिंग हे मनी ब्लॉकेजेस रिलीज करण्यासाठी अतिशय पॉवरफुली मदत करतं. त्यामुळे वर्कशॉपमध्ये तुम्हाला त्याचा रूट कॉजही कळतो, मनी ब्लॉकेजेस का होतात, कशासाठी होतात ते, आणि तुम्ही रिलीजही करू शकता. तर EFT टॅपिंगचे किती राऊंड्स करायचे, कसे करायचे पेक्षाही त्याचं मूळ कारण समजून घेऊन नेमका प्रॉब्लेम काय आहे, त्याच्या मागची इमोशन काय आहे, कोणती ती एनर्जी मन, बुद्धी, चित्त, आचार विचारातनं रिलीज करायची हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा EFT टॅपिंग तुमच्यासाठी फास्ट फॉरवर्ड अगदी लगेचच असर दाखवायला सुरुवात करतं. तर त्याबरोबरीनं मी आता हे बिगिनर लेवलला, म्हणजे ज्यांना काहीच माहीत नाही टॅपिंग बद्दल किंवा थोडंफार माहिती आहे, यांच्यासाठी अवेअरनेस म्हणून हा व्हिडिओ होता. तर भेटूया अशाच एखाद्या वेगवेगळ्या हिलिंग व्हिडिओ सहित, हिलिंग सेशन्स सहित, गायडेड सेशन्स सहित किंवा लाईव्ह वर्कशॉपमध्ये. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुमचे कोणतेही 3 मित्रमैत्रिणी असतील ज्यांना टॅपिंग बद्दल जाणून घ्यायचे पण त्यांना एक्झॅक्ट माहित नाही कसं आहे टॅपिंग, नेमकं काय असतं टॅपिंग, तर अशा 3ही मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे त्यांना कळेल की कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन अवेलेबल असतं आहे.